वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदान गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. सुरुवात करूया आजच्या दिवसात आजच्या दुसऱ्या दिवसाला या स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवसाला पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर सिल्वर स्टार बी संघ आणि दुसऱ्या बाजूला DCC टिमीपाडा संघ जो याच गावातला संघ आहे तो आज या मैदानावर लढताना पाहायला मिळेल. मितेश आणि अप्पाची जोडी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनीत पहिले षटक हाताळण्यासाठी. आजच्या दिवसातला पहिला सामना कालच्या दिवसामधला आपण पाहिलं होतं. SS क्लब होलीपाडा संघाने ती जागा मिळवली अंतिम 3 मध्ये. शेवटच्या 3 मध्ये काल चांगले क्रिकेट खेळून ती जागा मिळाली. चला सुरुवात होते आजच्या पहिल्या सामन्याला. शॉर्ट ऑफ लँड डिलिव्हरी पुल केलाय. चेंडू झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फेन्स. निघून जाईल का? क्षेत्ररक्षक होता तिकडे तैनात. अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला यश मिळाला नाहीये. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. आजच्या दिवसातला पहिला बॉल हाताला गेला तो शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. त्याला पहिल्या बॉलवरच आला चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार खेळण्याचा प्रयत्न होता. बॅडीची कडा इनसाइड एज. यावेळी मितेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गडी बॅक टू डिपार्ट झालाय. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या शरीरावर खेचण्याचा प्रयत्न. हार्डलाईन स्पॉटवर पिच करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. थोडीशी लेन चुकली लाईन चुकली आणि त्याचा फायदा उचलण्यात आला फलंदाजाकडून. परंतु त्याचा दुसरा बॉल कुठली चुकी न करता पुढे टाकण्यात आला. इनसाइड एज बॅडीची कडा. मितेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नंबर 3चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय जय. यस विनंती असेल हितेजी मांगेला कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी वेगवान गोलंदाजी वेगवान चेंडू होता. फलंदाजाला चेंडू ओळखता आलेला नाही आहे. पायाचा स्पर्श घेऊन स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये तो चेंडूला अडवताना पाहायला मिळाले. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेले आहेत. अजूनपर्यंत चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून होताना पाहायला मिळाली. धावफलक पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागले जात आहेत. गोलंदाज विनीत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस स्लॉट मधला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रिंकू तिकडे तैनात आणि तो कुठली चूक करणार नव्हता. दुसरा गडी बॅक टू डिपार्ट झालाय. विकेटचं पतन.
यस सँगुडीचे 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा दाफलकावर लागल्या गेल्या. 2 गडी बॅक टू डिपार्ट झाल्यात. नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जदीद. आणि आता इकडे थोडीशी गरज असेल ती म्हणजे सिल्वर स्टार बी संघाला एका पार्टनरशिपची. जर एखादी पार्टनरशिप इकडे लागली गेली तर नक्कीच एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस वेगवान चेंडू गुडलेन स्पॉटवर हिट केला. हा चेंडू फलंदाजाला समजलेला नाही आहे. हलक्यातून खेळून काढायचा प्रयत्न होता कव्हर रिजनला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाही आहे. आणि एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. आलाय बॅक टू बॅकचा 4था निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 4 धावा धावफलकावर लागले गेल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतरचा विनीतचा कमबॅक. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे शॉट फाईन लेग रिजनला, परंतु प्रयत्न तर पूर्ण केले होते, परंतु थोडासा चेंडू जो होता थोडासा दूर राहिला आणि त्या कारणे सिंगलशी षटक संपेल. पहिलं षटक संपलंय. 5 धावा दाफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात. येस साहिल. येस बॉलर नेम सांगायचं आहे. कृष्णेश नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू होणार आहे थोड्या वेळातच. पहिले षटक संपलंय. 2 गडी बॅक टू डिपार्ट झालेत. 5 धावा दाफलक्यावर लागल्या गेल्या आहेत. आता थोडासा दबाव असेल सिल्वर स्टार बी संघावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे डीसीसी टेमीपाडा संघाची. या वेळेला आज वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आलाय. पत्तू आलाय कव्हरच्या क्षेत्रातून आणि तो कुठली चूक करणार नाहीये. कर्णधाराने टिपलाय जेल. संपलाय दुसऱ्या कर्णधाराचा खेळ. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू डीजे. चेंडूला शरीरापासून थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईड ऑर्कर चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने उडवला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात स्वतः कर्णधार तिकडे तैनात होता आणि त्यांनी टिपलाय दुसऱ्या कर्णधाराचा जेल. जणीतला परतावा लागेल तंबूच्या अथराला. 3रा गडी बॅक टू डिपार्ट झालाय. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा दाफलकावर लागल्या गेल्या सध्याच्या गडीला. कृष्णेशने पहिल्या चेंडूवर टिपलाय विकेट. नंबर 5चा फलंदाज संतोष आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस लोफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव पूर्ण होईल. एक पेक्षा व्यतिरिक्त काही मिळणार नाही आहे. जर सुरुवात पाहिली होती सिल्वर स्टार संघाची तर पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतरच्या 7 बॉलवर थोडासा बॅकफुटला संघ जाताना दिसतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे विनीत आणि कृष्णेशच्या माध्यमातून अजूनपर्यंत या पहिल्या 8 बॉलवरती. तर जबाबदारी असेल ती अप्पाची. पहिला बॉल फेस करतील. ओपनिंग फलंदाज होते जरूर अप्पा. एकही बॉल खेळायला मिळाला नव्हता पहिल्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवरती संधी मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायाचा स्पर्श घेऊन चेंडू चालला एसटी रक्षकाकडे. एसटी रक्षक येथील चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होईल. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. प्रेशर बनत चाललाय थोडासा सिल्वर स्टार संघावरती सुद्धा.
ज्या प्रकारे सुरुवात करायची होती ती सुरुवात कुठे प्राप्त होत नाही आहे. टॉस जिंकला DCC टेमीपाडा संघानं, क्षेत्ररक्षण निवडलं आणि ते का निवडलं ह्याचं हे उत्तम उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, चेंडूला पूल केलाय, चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु त्याच्या डाव्या बाजूने चेंडू निघून जाईल. येईल या इनिंग मधला दुसरा चौकार. वेलकम डीजे. थँक यू डीजे. गोलंदाजी थोडी लेन चुकली, लाईन चुकली आणि त्याचा पुरापूर फायदा चुकवला या चौकाराशी. 4 धावा ऍड झाल्या धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 10. यावेळेला फुलटॉस चेंडू, दिवेश आहे तिकडे डीप मध्ये तैनात. दिवेशने जेल सोडलाय, जेल सुटला गेलाय. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे थोडीशी चूक झाली. डीप मध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. तोपर्यंत 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. 12 धावा ऑन स्कोर बोर्ड. यावेळी ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चेंडूला खेळला स्ट्रेट डाऊन ग्राउंड. रिंगू आला चेंडूवरती. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण करण्यात येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 गाडीच्या मोबदल्यात. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू नंतर समजेल की टार्गेट काय असेल. वेलकम डीजे. यस थँक यू डीजे. शेवटचे षटक मार्गस्थ असेल. शेवटची 6 चेंडू या इनिंग मधली. शेवटची 6 चेंडू बाकी. 14 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला बॉल समजलेला नाही आहे. फलंदाजाला बॉल समजलेला नाही आहे. थोडासा खाली टाकण्यात आला होता चेंडू. थोडीशी अनऑर्थोडॉक्स स्टाईल पाहायला मिळते गोलंदाजाची. अनऑर्थोडॉक्स स्टाईल, थोडासा शफल होऊन तो फ्लिक शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज संतोषचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. स्टंपच्या वरून चेंडू निघून गेला. एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. स्लोवर वन व्हेरिएशन. व्हॉट अ डिलिव्हरी. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला समजलेला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी म्हणायला काही हरकत नाहीये. चेंडूला ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये. धाव फलक जर पाहिलं 2.2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळी स्टेप आउट करून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु यश मिळाला नाही आहे आणि त्या कारणे स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये फलंदाज संतोषला परतावं लागेल तंबूच्या आसराला. 4था गडी बॅक टू डिपार्ट झालाय. यस डीजे. जिग्नेश आलाय. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटची 3 चेंडूचा खेळ बाकी.
आणखी एक डॉट चेंडू आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकामध्ये. अजून एकही धाव खर्ची केलेली नाही आहे निकोने. चांगली गोलंदाजी. आता थोडासा दबावाखाली आलाय सिल्वर स्टार संघ. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. यावेळेला लेन बदलली, लाईन बदलली आणि परिणाम सुद्धा निर्धाव चेंडूचाच होता, परंतु थोडासा चेंडू बाईकच्या स्वरूपात एक धाव ॲड होताना पाहायला मिळेल. धावफलकामध्ये 15 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतील. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय. 15 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. एक मोठा फटका जर इकडून आला तर 20-22 धाव्यांपर्यंतचा टार्गेट नक्कीच कुठेतरी मनात असेल. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निकू. लेग कटरचा वापर करण्यात आला. यावेळेस फलंदाजाला समजलेला तर नव्हता, परंतु अवांतर धावेच्या स्वरूपात एक अजून धाव ॲड होईल. धावफलकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 16 वर. एक अजून गडी बॅक टू डिपार्ट झालाय. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅडीची कडा. चेंडू हवेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि तो कुठली चूक करणार नाहीये. जेल डिप्लाय. संपला इनिंगचा खेळ. 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 षटकामध्ये सिल्वर स्टार बी संघाच्या. आणि आता टार्गेट असेल ते 17 धाव्यांचं येणारे 3 षटकांमध्ये डीसीसी टेमीपाडा या संघासाठी. तोपर्यंत संधी देऊया डीजेला. यस जान्हवी 11 संघ, पंडित 11 संघ. चला दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी. जान्हवी 11 वर्सेस पंडित 11 संघ. चला इनिंग ब्रेकच्या द्वारे इनिंग ब्रेक्स मध्ये हा टॉस होण्यात येईल. हॅलो. 3 षटकांचा सामना. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूंच्या खेळामध्ये 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. थोडंसं कठीण आहे जरूर, परंतु आता या धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी राहिली डीसीसी टीम संघाची. पहिल्या इनिंग मध्ये एकही षटकार लागलेला नव्हता. दोन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. गोलंदाज मितेश गोलंदाजी मार्कवर आलाय. वेगवान गोलंदाज आहे. पेस आहे त्याच्याकडे. व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथवर सुद्धा करता येते. परंतु आता प्रश्न असा आहे की 17 मध्ये 18 डिफेंड करायचे आहेत, तर त्यासाठी काय रणनीती असेल. तर फील्ड प्लेसमेंट पाहिली. एक लो स्कोरिंग टोटल डिफेंड करायचे आहे आणि त्यासाठी फील्ड प्लेसमेंट पाहिली तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉईंटच्या रिजनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात लॉंग ऑन आणि मिड विकेट
असे क्षेत्ररक्षक सजवले गेले आहेत. थोडीशी डिफेन्सिव्ह फील्ड लावण्यात आली आहे. दोन फलंदाज हार्दिक आणि विनीतची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 17 धावा चेस करायची आहेत पुढच्या 18 बॉलमध्ये. नक्कीच एक माफक लक्ष सांगता येईल, परंतु क्रिकेट आहे, कधी होईल काय, कधी काय बिघडेल सांगता येत नाहीये. वळूया सेकंड इनिंग कडे, जिकडे 17 धावांचं टार्गेट असणार आहे डीसीसी टेंबेवाडा संघाला. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या थोडासा विध देण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग चा क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात आहे त्या रिजनला. यावेळेस विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा स्पर्श घेऊन चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एकदम मिळेल श्री गणेशा होईल धावफलकाला. खातं खोलेल संघाचं सांघिक खातं खोलण्यात आलं आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. 1 धाव धावफलकावर लागली गेली आहे. अजून येणारे 16 बॉल, 16 मध्ये 16ची गरज. रण बॉलचा सामना पाहायला मिळतोय. थोडीशी फील्डमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे, कारण की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असते तेव्हा तेव्हा थोडासा डोक्याला ताण असतो समोरच्या टीमला. प्रत्येक बॉलवरती जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा गरजेचं असते की फील्ड प्लेसमेंट जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. यावेळी लो फुलटॉसमध्ये चेंडू होता. चेंडू चाला स्क्वेअर लेग रिजनला. यश येईल चेंडूवरती. थोडीशी फंबल झाला आहे, थोडासा फंबल झाला आहे. 1-2, 1च्या बदली 2 धावा चोरून घेतल्या आहेत. 2 धावा ॲड होतील धावफलकामध्ये. एकेरी दुहेरी धावेवर सध्याच्या घडीला जोर देण्यात आला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग टोटल असतो तेव्हा तेव्हा अशा चुक्या तुम्हाला थोडीशी अवॉइड करावे लागतात. यावेळी फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, परंतु त्याचा काही फायदा होणार नाहीये. षटकार आलाय 4थ्या चेंडूवरती. वेलकम डीजे. षटकार आलाय. थोडासा मोमेंटम टेंबेवाडा संघाकडे शिफ्ट झालाय. षटकार आलाय आणि षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचले ते 9 धावा. यावेळी स्लो ओव्हर मध्ये चेंडू होता, फलंदाजाला समजलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. धावफलक पाहिलं तर 9 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. 17 धावांचं आव्हान, 9 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या गेल्या आहेत. अजूनही येणारे 13 बॉल, 13 मध्ये 8ची गरज. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनला. 1 बाउन्स, 2 बाउन्स इनटू द फॅन्स च्या उकारासाठी. यस डीजे. पहिले षटक संपले. 13 धावा धावफलकावर लागले गेले. 17 धावांचा पाठलाग होता. 18 चेंडूंमध्ये पहिल्या 6 चेंडूवरती 13 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. आता येणारे पुढचे 12 बॉल आणि 12 मध्ये 4ची गरज.
आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासनं, परंतु अतिरिक्त बाहेर रचने काढण्यापर्यंत बोलतायत आपल्यापर्यंत वाईटचा इशारा. अवांतर धावफलकात ऍड झाली आहे. या वेळेलाच ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला कन्वर्ट केला स्लॉट मधला चेंडू. स्लॉट मधला चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, संभवला या सामना षटकार असे विजयी फटका आलाय हार्दिकच्या बॅट मधून. आणि डीसीसी टेंबीपाडा संघाने मिळवले या स्पर्धेतले पहिले विजय. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम डीसीसी टेंबीपाडा संघ. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनीत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करताना 2 महत्वाचे गडी सुद्धा टिपले आणि फलंदाजी करताना 12 धावांची खेळी सुद्धा त्याची नावी आहे. विनीत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.